राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे. मात्र विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काय भूमिका आहे हे अजून स्पष्ट होत नाही. या विषयावर बोलण्यात आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे. तुमच्याकडे विदर्भातल्या निवडणुकीची जबाबदारी आहे. अवघे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे. काय म्हणजे तुमच्याकडे AB फॉर्म आले आहे, कार्यकर्ते येऊन भेटून जात आहे. काल देखील कार्यकर्ते भेटले. त्यांचं काय म्हणणं होतं आणि पक्षाची काय भूमिका आहे? असं आहे की विदर्भामध्ये 4 ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका आहे. नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर. त्या 4ही ठिकाणी आमचा आग्रह आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण महाविकास आघाडीचे जे घटक आहेत, उभाटा आहे, नंतर मनसे आहे, काँग्रेस आहे, यांच्यावर गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीनं आमची सर्व ठिकाणी सर्वांबरोबर चर्चासुद्धा चालू आहे. आणि असं वाटतं की कमी जास्त करून काहीतरी होईल. समजा सन्मानपूर्वक जर काँग्रेसनी जर आम्हाला जागा दिल्या नाही तर आमचे दुसरे पर्यायसुद्धा खुले आहेत. त्याच्यामुळे पहिले आम्ही काँग्रेसशी बोलतो आहे म्हणून काँग्रेसनी सन्मानपूर्वक सर्व ठिकाणी नागपूर असो, अमरावती असो, तुमचं अकोला, चंद्रपूर या सर्व ठिकाणी सन्मानपूर्वक जागा त्यांनी दिल्या पाहिजे. आणि याच्यासाठी त्यांच्यावर वाटाघाटी चालू आहे. AB फॉर्म काँग्रेस 4ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापेक्षा वंचितला जास्त प्राधान्य देताना दिसत आहे. ठीक आहे, आता काँग्रेसवरती त्यांची भूमिका आहे, पण आमची चर्चा त्यांच्याशी चालू आहे. आणि त्या पद्धतीनं आमच्या विदर्भाचे सर्व AB फॉर्म माझ्याकडे आलेले आहेत. त्याचं वाटपसुद्धा आम्ही चालू केलेलं आहे. आजच त्याचं वाटप चालू केलं. काली काही अमरावती आणि बाकी अकोल्याची मंडळी मला भेटली होती, त्यांनासुद्धा आम्ही दिलेले आहेत AB फॉर्म. आणि अशा पद्धतीनं आमचा आग्रह राहील की काँग्रेसबरोबर युती झाली पाहिजे, मित्रपक्षावर युती झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे. विषय काँग्रेसची भूमिका आहे की क्षमतेपेक्षा जास्त जागा मागितल्या जात आहे, त्यामुळे आम्हाला तो पर्याय उपलब्ध आहे आमच्याकडे. नाही, कसं आहे की आम्हीसुद्धा जो आग्रह धरतो आहे, ज्यांच्याकडे क्षमता आहे निवडून येण्याची, ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी आम्ही आग्रह धरतो आहे. त्याच्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवाराला तिकीट मिळालीच पाहिजे हा आमचा तिथे आग्रह राहील. आणि म्हणून आमची संख्या थोडी जास्त दिसत असली तरी आमचे अतिशय चांगले उमेदवार त्यानिमित्तानं आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला उभे राहायला तयार आहे. साधारण कोणत्या नगरपालिकेमध्ये कमीत कमी किती जागा अपेक्षित आहे? नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल किंवा चंद्रपूर असेल? तसं अजून काही नक्की झालेलं नाही. आता सध्या वाटाघाटी चालू आहे, चर्चा चालू आहे आणि अजून 3 दिवस आहे. उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा दुपारपर्यंत सगळं फायनल होईल. नाहीतर मग शेवटला पर्यायामध्ये स्वबळाचा. बाकी पर्यायसुद्धा आमच्यासमोर उघडे आहेत. स्वबळासह इतर मित्रपक्षांना, इतर जे मित्रपक्ष आहेत, इतर जे पक्ष आहेत त्यांच्याशीसुद्धा मग आम्ही चर्चा करू शकतो. जर काँग्रेसनी जर योग्य भूमिका जर घेतली नाही आणि आम्हाला जर सन्मानपूर्वक जर जागा दिल्या नाही तर आम्ही वेगळी भूमिकासुद्धा घेऊ शकतो. इतर पक्ष म्हणजे नेमके कोणते पक्ष म्हणून पर्याय तुमच्याकडे? आता हळूहळू तुम्हाला कळेल. जरा एकदा पहिले वाटाघाटीत होऊ द्या आमच्या पहिले. तर आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर का काँग्रेसने 4ही महानगरपालिकेमध्ये त्यांना सन्मानजनक जागा दिल्या नाही किंवा त्या प्रकारचा तोडगा काढला नाही तर शेवटी एक वेगळा पर्याय त्यांच्याकडे आहे. इतर स्थानिक मित्रपक्षांना घेऊन ते या निवडणुकीला पुढे जाण्याच्या तयारीमध्ये आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.